भारताची भीमज्योत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणारा प्रेरणादायी उपक्रम पुण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बाबासाहेबांचे संविधान हे देशाच्या प्रगतीचे भक्कम अधिष्ठान असल्याचे सांगितले। समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभा असलेला हा विचार आजही देशाला दिशा देत असल्याचे त्यांनी नमूद केले। भाजप अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा हा प्रवास बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचा संदेश देणारा ठरत आहे। नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या धोरणातून संविधान अधिक सक्षम करण्याचे कार्य सुरू असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। या उपक्रमातून समाजात जागरूकता निर्माण करणे, बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि एकात्मतेचा संदेश दृढ करणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। आता ही भारताची भीमज्योत म्हणून या ठिकाणी भीमज्योत बीजेपीच्या वतीने आलेली आहे। भारतीय जनता पार्टीने नवीनच विश्वजित गायकवाडीला लातूरला राहणारे आहे, त्यांना अनुसूचित जाती मोर्चासाठी बनवलेला आहे। ते आंबेडकर आहेत, ते बुद्धिस्ट आहेत आणि त्यांनी हा निर्णय घेतला की बाबासाहेबांच्या नावाने ती भीमज्योत आहे ती दीक्षाभूमी ती चैत्यभूमी अशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणायची आणि जनजागृती करायची। बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा पाठिंबा चांगल्या पद्धतीने बीजेपीला मिळवायचा। नरेंद्र मोदींचं जे व्हिजन विकासाचं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी लोकांना जागृत करायचं, अशा अनेक मुद्द्यांवरती ही भीमज्योत या ठिकाणी आलेली आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला मजबूत करण्यासाठी, बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी काम करत आहे हे लोकांना सांगायचं। अशा पद्धतीनं ही भीमज्योत पुण्यामध्ये आलेली आहे। मला विश्वजित निमंत्रण होतं, आज मी त्यांना वेळ दिलेली होती, त्याप्रमाणे आज मी आलेलो आहे आणि चैत्यभूमीच्या कार्यक्रमाला मी तिथे राहणार आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीची जी बाबासाहेबांच्याबद्दल भूमिका आहे, त्यानंतर संविधानाबद्दलची जी भूमिका आहे, बौद्ध समाजाबद्दलची जी भूमिका आहे, दलितांच्याबद्दलची भूमिका आहे, ती लोकांसमोर मांडण्यासाठी या भीमज्योतीचा चांगला उपयोग होतो आहे आणि चांगली जागृती दलित समाजामध्ये होत आहे। त्यामुळे मी या भीमज्योतीचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे आणि विश्वजितला माझ्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देत आहे। बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे आम्ही ही भारताची भीमज्योत हा कार्यक्रम दीक्षाभूमी ते चैत्यभूमी घेऊन जात आहोत। हा कार्यक्रम नागपूरमध्ये 17 तारखेला आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी ही भीमज्योत तिथे प्रज्वलित केली आणि तिथून ती नागपूर ते अकोला, अकोला ते नाशिक, पुढे छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, पुणे आणि शेवटी ती मुंबईमध्ये चैत्यभूमीमध्ये आम्ही ती समर्पित करणार आहोत। तर या भीमज्योत या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही हे दाखवणार आहे की बाबासाहेबांच्या विचारांचा, बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत कसा होता आणि हा भारत देशामध्ये, केंद्रामध्ये आमचे आदरणीय पंतप्रधान साहेब आणि राज्यामध्ये आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बाबासाहेबांचे विचार घेऊन कसं काम करत आहेत हे आम्ही या भीमज्योतमध्ये दाखवलं आहे। स्वरूप सांगितलं ना भीम या उपक्रमामध्ये काय आहे? हा, सांगितलं उद्देश पण सांगितलं। पण हे उपक्रमाचं काय तुम्हाला वाटतं पुढे बेनिफिट होईल आणि कुठपर्यंत झालं? आम्ही आतापर्यंत मला असं वाटतंय की मला समजलेले बाबासाहेब आणि मला समजलेली भारतीय जनता पार्टी ह्या दोघांना जर आपण एकत्र केलं तर मला असं वाटतंय की आमच्या समाजाचा सोबत आमच्या देशाची प्रगती होईल। आणि आता 70 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आतापर्यंत काही लोकांनी एका छोट्या साच्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। खरं बघितलं गेलं तर बाबासाहेबांचं जे योगदान आहे हे आधुनिक भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोलाचं योगदान आहे आणि आम्ही या भीमज्योत मार्फत जे खरं कार्यक्षेत्र बाबासाहेबांचं कसं होतं आणि खरे बाबासाहेब कसे होते ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करणार। पण भारतीय जनता पार्टी होईल का असं वाटते काय? कारण अनेकदा भाजपचे मोठे मोठे पदाधिकारी असतील असे अनेकदा वक्तव्य झालेले। नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हा पूर्ण कार्यक्रम बघावा लागेल, कारण या कार्यक्रमामध्येच आम्ही पूर्ण दाखवलेलं आहे
की जे हे विरोधक एक फेक नॅरेटिव्ह कसं पसरवत आहे आणि ते काय स्ट्रॅटेजी वापरून पसरवत आहेत आणि त्याचं खरं खोटं काय आहे ते पुराव्यानिशी अगदी म्हणजे ह्याच्यातला जो सगळा डेटा आहे हा डेटा आम्ही म्हणजे रेफरन्स घेतलाय बाबासाहेबांच्या लिहिलेल्या पुस्तकामधून आणि सरकारी वेबसाईटवरती हा सगळा डेटा अवेलेबल आहे. आणि हे सगळे षडयंत्र जे विरोधक बनवत आहेत ह्याच्यातून एक सुजाण नागरिक म्हणून आपण कसं वाचलं पाहिजे हे सुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये AI व्हिडिओच्या मार्फत आम्ही सगळं दाखवलेलं आहे. तर मग याच्या पुढे जर असे वक्तव्य होणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीकडनं असे केले गेले तर आपला काय इशारा असेल? नाही जसं आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी क्लिअरली सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टी हे संविधानाला हात लावणार नाही आणि जर संविधानाबद्दल कोणी पुढे त्याच्या विरोधात जायचा प्रयत्न केला तर मी एक भारताचा नागरिक म्हणून मी तिथे त्यांच्या विरुद्ध उभा आहे.